आयुष्य हे लाखमोलाची संपत्ती आहे. दैनंदिन जीवनात अनेक चढउताराला सामोरे जावे लागते. यात आपल्याला आपल्या स्वतःचा विमा कवच असणे अतिशय महत्त्वाचे असून घरातील कर्ता पुरुष संपूर्ण कुटुंबाचा गाडा ओढत असतो. त्यामुळे न घडो आणि अचानक कुटुंबातील कर्ता पुरुष अचानकपणे कुटुंबातून कायमचाच निघून गेल्यानंतर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. परंतु गेलेला कर्ता पुरुष पुन्हा येत नाही आणि आर्थिक परिस्थितीत थोडा का होईना अशा कुटुंबाला मदत मिळावी याकरिता श्री साई संस्थान कर्मचारी क्रेडिट कॉर्पोरेटिव्ह सोसायटीने सभासदांचा नैसर्गिक विमा कवच काढून खरं तर सभासदांना आर्थिक दिलासा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या डिव्हिडंड वाटपाच्या वेळेसच ती विम्याची रक्कम हप्त्यारूपी भरल्यामुळं आज त्यांच्या वारसांना 10 लाख रुपये इतक्या रकमेचे धनादेश संस्थेमार्फत देण्यात आले. साई संस्थान कर्मचारी क्रेडिट कॉर्पोरेटिव्ह सोसायटीने मागील 2 महिन्यात मयत झालेल्या सभासदांच्या कुटुंबियांना तब्बल 10 लाख रुपयाचा विमा चेक प्रदान करण्यात आला असून मयत सभासदांच्या कुटुंबाच्या दुःखात सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ सहभागी आहोत. कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबाची झालेली हानी कधी न भरून येणारी आहे. मात्र निवडणूक काळात केलेल्या आश्वासनाची देखील पूर्ती या निमित्ताने झाली आहे. सभासदांच्या कुटुंबाला आर्थिक मदत सोसायटीच्या वतीने करण्यात आले असल्याचे समाधान वाटत असल्याचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितले. पूर्वी ही बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून 2 कुटुंबांना अपघाती विमा 40 लाख रुपयाचा मिळवून देण्यात आला होता आणि आज संस्थेमार्फत हा नैसर्गिक विमा उतरवल्यानंतर पहिल्यांदाच 3 सभासदांना या योजनेचा लाभ झालेला आहे. निश्चित त्या कुटुंबाची आर्थिक गरज भागली जाईल, परंतु त्यांच्या सुखदुःखात संस्था म्हणून आम्ही नेहमीच सहभागी होऊ. निश्चितच या कुटुंबाला मदत करण्याचं भाग्य संस्थेच्या माध्यमातून मला व माझ्या संचालक मंडळाला मिळालं आणि निश्चित त्या कुटुंबांची घडी बसवण्यात या रकमेचा उपयोग होईल अशी बाबांचरणी प्रार्थना करतो. खऱ्या अर्थानं घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली जाते. मुलं असतील, पत्नी असेल, यांची जी आर्थिक घडी त्या कुटुंबाची पूर्ण विस्कटली जाते. निश्चितच त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझ्या समेत असणारं संचालक मंडळ, या संचालक मंडळानंही सहकार्य केलं. सोसायटीच्या सर्व सचिव असतील, सहसचिव असतील, कार्यालयीन कामकाज पाहणारी मंडळी असतील, तसेच या विमा कंपनीचे श्री ठक्कर असतील, पांडे असतील, या आणि तसेच त्यांच्या हेड ऑफिसची ही काही मंडळी असतील, त्या सर्वांनी सहकार्य केल्यामुळं आज या सभासदांच्या वारसाला ही रक्कम देण्याचा योग आला आणि भविष्यातही ही नैसर्गिक विम्याचं जे कवच आहे ते सर्व सभासदांना मिळत राहील. आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही जामीनदार मुक्त सोसायटी आणि नैसर्गिक विम्याचं 10 लाख रुपयाचं कवच देण्याचं जे आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन पूर्ण करण्याचा योग मला व माझ्या सर्व संचालक मंडळाला आला. आणि यात बाबांचे सर्वात मोठे दुआ आहे, आशीर्वाद आहे आणि निश्चित श्रद्धा आणि सबुरीच्या तत्वावर आमच्या संस्थेचा कारभार चालू असून संस्था प्रगतीपथाकडे नेताना या सर्वांचं सहकार्य, सभासद असेल, साईबाबा संस्थांचं प्रशासन असेल, या सर्वांच्या सहकार्यानं आज या संस्थेची वाटचाल चालू आहे. निश्चित सभासद हिताचे निर्णय आणखी आम्ही भविष्यात घेऊ. सोसायटीच्या निवडणुकीत आमच्या जाहीरनाम्यानुसार
आम्ही सभासदांना आश्वासित केलं होतं की जामीनदार मुक्त सोसायटी करू. निश्चित त्या संकल्पनेतून चालत असताना 50% सभासदांचा विमा हप्ता आणि 50% संस्थेचा अशा प्रकारे आम्ही विमा भरून घेतला. आणि दुर्दैवानं आमच्या संस्थेचे रावसाहेब गाडेकर असतील, कांताराम देशमुख असतील आणि सुरेशजी उसळे असतील यांचा नैसर्गिक स्वरूपाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जामीनदारांवरती जबाबदारी कर्जाची पडणार होती. परंतु आम्ही नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या डिव्हिडंड वाटपाच्या वेळेसच ती विम्याची रक्कम हप्त्यारूपी भरल्यामुळं आज त्यांच्या वारसांना 10 लाख रुपये इतक्या रकमेचे धनादेश संस्थेमार्फत देण्यात आले. त्यात रावसाहेब गाडेकर यांचं कर्ज पूर्ण त्या विम्यातनं गेल्यामुळं त्यांच्या जामीनदारांना आता कुठल्याही स्वरूपाची रक्कम भरण्याचा त्रास होणार नाही. तसेच कांताराम देशमुख यांचंही कर्ज पूर्णपणे माफ झालं. आणि जे उसळे आहेत, सुरेशजी उसळे यांची थोडी सोसायटी असल्यामुळं त्यांच्या वारसाला आज आम्ही ते रक्कमेचा चेक दिलेला आहे, 9 लाख आणि काहीतरी रकमेचा. साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कॉर्पोरेटिव्ह सोसायटीच्या निवडणूक काळात विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार यांनी जामीनदार मुक्त संस्था करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने सभासदांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यानुसार चेअरमन विठ्ठल पवार यांच्या संचालक मंडळाने संस्था व सभासद यांनी प्रत्येकी 50% विमा हप्ता भरला असून जामीनदार मुक्त संस्था होण्याच्या दृष्टीने नैसर्गिक मृत्यू विमा सुरक्षा कवच प्राप्त होणे कामी प्रत्येकी सभासद व संस्थेचे कर्मचारी यांना नैसर्गिक मृत्यू विमा प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व आज तो राबविण्यात आला. आज संस्थेचे सभासद कैलासवासी रावसाहेब प्रभाकर गाडेकर, कैलासवासी कांता बाबूराव देशमुख व कैलासवासी सुरेश तानाजी हुसळे यांच्या कुटुंबियांना हा चेक प्रदान करण्यात आला. मयत सभासदांच्या वारसांना विमा चेक प्रदान करताना संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक मंडळ तसेच सचिव, सहसचिव व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. माझे वडील होते आरोग्य विभागामध्ये, सुरेश तानाजी उसळे म्हणून. त्यांना पॅरालाइजचा अटॅक आला होता. बरेचसे त्यांना 2 महिने ट्रीटमेंट चालू होती. पॅरालाइजचा अटॅक आल्यामुळे त्यांना ब्रेन स्ट्रोक दाखवलं होतं आणि शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये ते आरोग्य विभागामध्ये मदतनीस म्हणून, सुपरवायझर म्हणून सर्व्हिसला होते ते. त्यांना अचानक मग 15 डिसेंबर रोजी एक्सपायर झाले सकाळी 9 वाजता. 15/12/2024 रोजी एक्सपायर झाले. मग त्यानंतर मग आपले सोसायटी जे आहे यांना कागदपत्र वगैरे दिले. ते म्हणे असा असा क्लेम आहे 10 लाखाचा. मग त्यानंतर मग मंजूर झाला तो क्लेम. आणि आपला विमा जो आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी उपयोगी आहे. तसेच त्यांना भविष्यामध्ये एखाद्या व्यक्ती जरी मृत पावला तर त्या कुटुंबासाठी, त्यांच्या मुलांना व त्यांच्या पत्नी त्यांना पैसा विनियोग होण्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल असा प्रत्येक कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी उपयोगाचा आहे. त्याच पद्धतीने तो पैसा खूप मोठा हातभार लागतो. आणि मी साईनाथ हायस्कूल येथे क्लार्क म्हणून काम करतो. शिर्डी साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी त्यामधील चेअरमन, व्हाईस चेअरमन व बाकीचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी विमा पॉलिसी लवकरात लवकर दिल्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानतो. माझं नाव ललिता कांताराम देशमुख. माझ्या मिस्टरचं नाव कांताराम बाबूराव देशमुख. त्यांचं 2 महिन्यापूर्वी निधन झालं. त्यांच्या विम्याची रक्कम 10 लाखाची मला सोसायटीने रक्कम दिली. 2 मुलं आहे. ते
शेती करते बस. मुलांना मदत म्हणून कामं येते बस. सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ यांचे आभारी आहे.